हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? सगळ्यांना जय भीम आणि जय शिवराय. तुमचं अगदी पण मनापासून स्वागत करते मी आपल्या युट्यूब चॅनलवर. तर फेस टू फेस व्हिडिओ करण्याचा आजचा विषय आहे की स्पष्टपणे सांगते की मी आता सांगणार नंतर सांगणार नाही. आता सगळं काही सांगते. सुरू सुरू डायरेक्ट करून देते मी व्हिडिओला. तर मी खूप असं इंस्टाग्रामला व्लॉग्स बघते, शॉर्ट व्लॉग्स बघते किंवा मग युट्यूबला मी व्लॉग वगैरे बघते. मी फॉलो केलेले काहींना आणि मी अशांनाच फॉलो करते ज्यांच्याकडून आपल्याला पण शिकायला भेटतं आणि त्यांची परिस्थिती पण ते कसे ब्लॉग तयार करता, त्यांना पुढे यायचंय, त्यांना ही काहीतरी करून दाखवायचे आणि त्या गरिबीतून ते ब्लॉग तयार करतात, त्यांची इन्फॉर्मेशन देतात. त्या ब्लॉग मार्फत ते काहीतरी लोकांना माहिती देतात. तर मी अशा चॅनलला किंवा अशा जे आहे लोक त्यांना मी फॉलो करत असते. तर असंच खूप म्हणजे दिवसांपूर्वी मी एक म्हणजे युट्यूबला मी व्हिडिओ बघितला. तर तो तर त्यात म्हणजे त्या थंबनेलवर असं लिहिलं होतं, म्हणजे ते ताईंचे ब्लॉग खूप छान असतात, खूप भारी आहे, सांगणार नाही तर. पण त्या थंबनेलवर असं होतं की मी जय भीमवाली. तर मी कोणत्या जातीची आहे असं त्या थंबनेलवर होतं. क्लिक वगैरे केलं, व्हिडिओ वगैरे बघितला. तर त्याच्यापेक्षा मी ते व्हिडिओ तर बघितला, पण मग मला कमेंट वाचण्याची खूप उत्सुकता असते का लोकांचे मत त्याच्यामध्ये दिसतात, लोकांचे विचार त्या कमेंटद्वारे आपल्याला कळतात. तर मग मी त्या कमेंट मध्ये अशीच काही जे म्हणजे मला मी कमेंट बघितल्या. तर त्या कमेंट मध्ये असं होतं की आम्हाला गर्व आहे, तू पुढे चालली हे पण योग्य आहे. अजून तू जैविक आहे आणि एक जैविक मुलगी पुढे जात आहे, हे आम्हाला गर्व आहे. आणि एक अशी कमेंट होती की मला खूप राग येतो कोणी जात विचारलं तर मला, असा हा कमेंट होती. तर मला असे म्हणजे भरपूर कमेंट होते, पण मला या दोन चार कमेंट मला असं वाटले की मला त्या म्हणजे असं वाटलं की मी बोलू त्याच्यावर. आणि डेफिनेटली माझं चॅनल जर मी ओपन केलं आहे तर मी त्या विषयावर बोलणार. तर मग मी ते कमेंटला काही रिप्लाय वगैरे काही दिल्या नाही. तर मला वाटलं की त्याच्यावर मी व्हिडिओज करायला पाहिजे, जेणेकरून ज्यांच्याकडे माझे व्हिडिओ जाणार त्यांना ते दिसणार. तर म्हणणं असं आहे की तुम्ही आत्ताच्या युगात आहे, 2025 या युगात आहे तुम्ही. आणि तुम्ही अशा महाराष्ट्रात जन्म घेतलाय ज्या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांनी महासंतांनी खूप योगदान दिले. त्यांनी या महाराष्ट्र घडवण्यासाठी, महाराष्ट्राच्या लोकांना घडवण्यासाठी, त्यांचे विचार बदलण्यासाठी त्यांनी खूप योगदान दिलं. तर मला असं म्हणणं आहे की त्यांनी जर असंच राग मांडला असता, जातीचा याचा त्याचा राग मानला असता किंवा काही, तर कदाचित मी डॉक्टर बाबासाहेबांचं उदाहरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण देते की मी जय भीम, मी महार आहे, मी जय भीम आहे, मी गर्वाने सांगते, मी अभिमानाने सांगते. कारण ज्या अभिमानाने बाबासाहेबांनी समाजाला घडवलं आणि इतर लोकांना पण त्यांनी प्रत्येक म्हणजे असं नाही केलं त्यांनी की त्यांनी भेदभाव कधीच केला नाही कोणामध्ये. त्यांनी जे खाली होते लोक, जे लोकांना तुच्छ समजायचे, माणूस माणसाला तुच्छ समजायचा, तर त्या तुच्छ माणसाला म्हणजे त्या खाली पडलेल्या माणसाला उभं केल्याने डॉक्टर बाबासाहेब त्या परिस्थितीमध्ये, अशा परिस्थितीत उभं केले, त्या परिस्थितीमध्ये लोक पाणी सुद्धा द्यायचे नाही कुणाला, पाणी सुद्धा द्यायचे नाही. अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी शिक्षण घेतले आहे, त्यांनी हा समाजाला घडवला आहे. त्यांनी सगळ्यात प्रथम अजून महत्वाचं, त्यांनी भारताचे संविधान दिलं आहे.
आणि त्या संविधान मध्ये सगळ्यांना समान अधिकार दिला आहे. सगळ्यांना, भारताच्या सगळ्या लोकांना, नथिंग फक्त महाराष्ट्र पुरतं नाही, त्या भारताला त्यांनी समान अधिकार दिलाय. प्रत्येक स्त्रियांना समान अधिकार दिलाय. त्यांनी असा विचार जर केला असता की अरे माझ्या समाजाला त्या लोकांनी तुच्छ समजलं, त्यांना खाली लेखलं, त्यांना त्रास दिला आणि मी ते समाजाला कशाला अधिकार देऊ, मी माझ्या समाजापुरतंच संविधान लिहितो, असं जर विचार केला असता तर त्यांनी संविधान भारतासाठी लिहिला, भारताच्या लोकांसाठी लिहिला, गोरगरिबांसाठी, अधिकारांसाठी, सगळ्यांना अधिकार आहे. आज कायदा, संविधान सगळ्यांना लागू, सगळ्या स्त्रियांना समान अधिकार भेटले, पगारामध्ये नोकरीमध्ये सगळ्यांना समान अधिकार आहे. आपण कोण आहे त्या समाजाचं हे राग यायला. कोणी जर आपल्याला विचारला कोणी की तुमचं नाव काय, तर आपण ते नाव अभिमानाने सांगतो, आपलं नाव अभिमानाने सांगतो, आपल्या पप्पांचं नाव अभिमानाने सांगतो, किंवा आपलं सरनेम अभिमानाने सांगतो, आपण काय करतो अभिमानाने सांगतो, आपले पप्पा काय करतात ते अभिमानाने सांगतो. आणि जात सांगायला का लाज, जात सांगायला का लाज, अरे जात गर्वाने अभिमानाने सांगतात. आणि त्यापेक्षा तर अभिमान, गर्व ह्या गोष्टीचा माना की मी ह्या महाराष्ट्रात जन्म घेतला आहे, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतलाय, ज्या मातीत माझे थोर संत, थोर पुरुष होऊन गेले, त्यांनी घेऊन गेले महाराष्ट्र, अशा मी महाराष्ट्रात जन्म घेतला आहे. तुम्ही त्यांची विचारांना हे करा, आत्मसात करा त्यांच्या विचारांना. नाही की मला कोणी जात विचारली तर मला राग येतो, कोणी हे विचारले की का राग येतो, अरे हक्काने सांगा. राग का यायला पाहिजे, मी हक्काने सांगते म्हणजे मी महार. आणि या गोष्टी मी अजून मी या पलीकडे अजून एक गोष्ट हक्काने सांगते की मी महाराष्ट्रीयन आहे. मी ह्या महाराष्ट्रात जन्म घेतलेला याचा मला गर्व आहे, अभिमान आहे. त्या महापुरुषांच्या आणि ह्या महासंतांच्या मी महाराष्ट्रात जन्म घेतला आहे. आज प्रत्येक जण जातीने पुढे नाही जात, स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या ज्ञानाने, स्वतःच्या स्वभावाने, स्वतःच्या कष्टाने पुढे जात आहे. जातीने कोणी पुढे नाही जात, सगळे पुढे. कशामुळे पुढे, स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या ज्ञानाने, स्वतःच्या विचारांनी पुढे आहे. कसलीच लाज नाही बाळगावी. गरीब असो किंवा जातीचं तर राहिलंच नाही गोष्ट. उच्च नीच आता तो काळ गेला, तो काळ हा आपल्या महासंतांनी, महापुरुषांनी काढून टाकला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापित केलं. त्यांनी प्रत्येक पुरुषांना स्त्रियांचा आदर करावा हे शिकवलं. महाराष्ट्राला घडवलं त्यांनी. प्रत्येक महाराष्ट्राच्या लोकांना त्यांनी प्रत्येक कधी त्यांनी अशी जातीभेद केलाय. आणि आपण अशा महापुरुषांच्या महाराष्ट्रात राहून मला या गोष्टीचा राग येतो, त्या गोष्टीचा राग येतो बोले गर्वाने सांगायला हवं आपण. मला म्हणजे कमेंटद्वारे सांगण्यापेक्षा मला हा व्हिडिओ करून ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या, ज्या की मी आज सांगितलं. नाहीतर माझ्या मनात असं लागत होतं की मी जर माझं चॅनल ओपन केलं आहे आणि जर मी कुठल्या विषयावर बोलत नाही तर मग काय करायचं ते चॅनल ओपन का करतो, की आपल्याकडून इतर लोकांना माहिती भेटायला पाहिजे, इतर लोकांना काहीतरी आपल्याकडून इन्फॉर्मेशन भेटायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण चॅनल ओपन केले आणि मी त्याच्यासाठीच ओपन केले. तर मला सगळ्यांनी एवढं सांगणं, आपल्या जातीचा अभिमान असला पाहिजे, त्याच्यापेक्षा अभिमान हा महाराष्ट्रीयन असल्याचा
पाहिजे आणि आणि त्याच्यापेक्षा जास्त अभिमान की आपण ह्या महापुरुषांच्या महासंतांच्या महाराष्ट्रात राहतोय, त्यांनी हा महाराष्ट्र घडवलाय. हा अभिमान सगळ्यात प्रथम असायला हवा. मला आहे. म्हणून मी हा व्हिडिओ स्पष्टपणे तुमच्यापुढे करते, बोलते. आजच्या म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं. कसा वाटला आणि तुम्हाला तुमचं मत नक्की द्या तुम्ही मला कमेंटमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय. टेक केअर.